तर जन्माला आल्याच्या नंतर जन्माला आलो तशी लहानपण तर लहानपण राहते का? नाही लहानपण राहत. अशी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. या घडीला प्रत्येकाला सामोरे जावं लागतं, सकाळला, दुपारला आणि संध्याकाळला. तुम्ही जर म्हणसाल की माझा प्रिय व्यक्ती आहे तर मला त्याच्यासाठी रडायला येतं, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या जिव्हाळ्यासाठी रडत नाही, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी रडतात. भगवान बुद्ध म्हणतात की मेलेल्या व्यक्तीच्या नावाने शोक करणे, रडणे, गागणे हे मनुष्यासाठी हानिकारक आहे, दुःखदायक आहे. जर तुम्ही त्याच्या नावाने रडत गागत बसले तर हे तुमच्यासाठी काय तर हानिकारक आहे, दुःखदायी आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये मरत्या व्यक्तीने आपण सर्वजण काय मरण करणे आहो. आपण सर्वजण जन्म गाऊन आलो आणि मरण गावला आपल्या प्रत्येकाला जायचं आहे. मग मरत्याचं काम काय तर पुष्कळशी पुण्यकर्म करणे. मला सांगा कुठं गायी, म्हशी, कुत्रे, वानर, जनावरे एकत्र येतात का? येत नाही. मनुष्यच एकत्र येतो की नाही? का की त्याला माहित आहे की जन्म काय आहे, जन्माचं महत्व काय आहे आणि कुशल अकुशल काय आहे हे त्याला मंगल होईल. मग तरी त्याला माहित आहे. 5-10 मिनिटं शांत बसा, माझीही तब्येत बरोबर नाही तरी मी तुमच्यासाठी वेळ देत आहे. मनामध्ये कोणी बोलणार नाही, मनामध्ये कोणी चुळबुळ करणार नाही. तर हा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे की स्मृतिशेष जयश्री उर्फ जवळाबाई. काही तर त्यांचं नाव वेगळं आहे तर जळाबाई, जळाबाई. पूर्वीच्या काळी वेगळे नाव. त्या बाबासाहेबांच्या पुण्याने तुमचे नाव खूप चांगले, का की तुम्हाला नाव चांगलं ठेवायची अनुमती नव्हती. उकरड्या, फुफुरड्या, दगड्या, धोंड्या असे नाव होते तुमचे, है ना. आज बाबासाहेबांच्या पुण्याने आपल्याला प्रत्येक अधिकार प्राप्त झाला. छान छान नाव तुम्हाला तुमच्या मनाने सुचवता येत होते. एक काळ होता की आपल्या पूर्वजांना आपल्या मनाने नाव ठेवण्याचाही अधिकार नव्हता, स्वतंत्र नाव ठेवण्याचाही कोणाला अधिकार नव्हता, का की तुमची नाव सुद्धा चांगली असली नाही पाहिजे. मग आज किती पुण्यवान आहात आपण सर्वजण. ही कुणाची पुण्य आहे? बाबासाहेबांची पुण्य आहे. बाबासाहेबांनी अनमोल असा धम्म आपल्याला दिलेला आहे, तथागताचा हा धम्म की जो माणसाला माणसाची माणसासारखं वागण्याचं शिकवतो, सर्वांना समतेची, मैत्रीची, बंधुत्वाची भावना देतो. मग का तुम्ही मरते हो कशी करता? तुम्हाला कोणाला माहित नाही का आपण मरणार आहे म्हणून? सगळ्यांनाच माहित आहे. एक ना एक दिवस सगळ्याला जायचंय बाई, सगळ्याची पाळी असं सांगतो दुसऱ्याला. मात्र कोणी घरातलं मेले की रडतं की नाही? दुःख होते. प्रत्येकाला मृत्यूचं दुःख आहे. सगळ्यांना माहिती की आम्ही मरणार आहोत, मात्र सगळ्यांना मृत्यूचं दुःख आहे. हे दुःख क्षणिक आहे, हे क्षणभरासाठी आहे. तुम्ही कितीही रडले, गागडले, ती व्यक्ती वापस येऊ शकत नाही. म्हणून जिवंतपणे माता पित्याची सेवा करा. मेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या नावाने रडल्या गागडल्यापेक्षा त्याची जी अपुरी राहिलेली कार्य आहे, अधुरी राहिलेली कार्य आहे, या अपूर्ण कार्याला पूर्णत्वास न्या. त्यांनी दिलेली जी काही चांगली उद्देश आहे, जे काही चांगले दिलेले मार्गदर्शन आहे ते सुद्धा पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही एकमेकांची मदत करा. केवळ या परिवारातील एक सदस्य म्हणजे बाबाच नाही. जसे की मुलांचं कर्तव्य, काही लोकांचं म्हणणं आहे की मुलांची पूजा घेतली पाहिजे, मुलांनी स्मृती दिन केला पाहिजे. मुलींचं काय? माता पिता मुला मुलींना दोघांनाही सारखं शिकवतात, सारखं संगोपन करतात, सारखे संस्कार देतात, सारखीच त्यांची जपवणूक करतात, सारखी त्यांची जोपासना करतात. मग फक्त मुलानेच का हा विधी करावा? काय उत्तर आहे तुमच्याकडे? का तुम्ही असे लोक म्हणता की मुलांनीच हा विधी करावा, मुलीने करू नये? माता पित्याचे प्रत्येकावर सारखेच उपकार असतात, म्हणून सगळ्यांनीच हा विधी करणं गरजेचं असते. मनुष्य मेल्याच्या नंतर तो एखाद्या जसे की जेलाची कोठरी असते त्या कोठरीमध्ये पडल्यासारखा आहे. त्याची 4 महाभूत आणि त्यांचे उपादान स्कंद या निसर्गामध्ये भटकत असतात. मनुष्याच्या कर्मानुसार मनुष्याची गती होत असते. जिवंतपणे जे पुण्यकर्म तुम्ही केले त्या पुण्यकर्माच्या बलाने तुम्हाला सद्गती प्राप्त होते. जर तुमचे अकुशल असतील, जर तुम्ही अकुशल केलं असेल का की कर्म हे तुमची संपत्ती आहे, कर्म तुमचे काय आहे तर वारसा आहे, तुमची प्रॉपर्टी आहे. आज भौतिक स्वरूपाचे दागिने, बंगले सगळ्याकडे आहे, कशाचीही कमी आपल्या कोणालाही नाही. मात्र भगवान बुद्ध म्हणतात की एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे धनसंपत्ती आहे आणि त्या धनसंपत्तीचा तो स्वतःला लाभ करून इतरांनाही त्यामध्ये सहभागी करत असतो. तर तो काय तर नितळ झऱ्यासारखा आहे. झऱ्याचं पाणी कधी काय होते का? तर झऱ्याचं पाणी कधी अशुद्ध होते का? नाही, ते खडखड वाहणारं राहतं, शुद्धच राहतं. कितीही व्हायला तरी ते झरा काय तर सगळ्यांनी
मागत होते ते कोणी आला तरी त्याची तहान भागते की नाही? कधी बघितलं का वाघ समुद्रामध्ये पाणी पिण्यासाठी गेला? वाघ समुद्रामध्ये पाणी पिण्यासाठी गेला कधी बघितलं का? हा झरा जरी पुढे नदीला आणि नदी जरी समुद्राला भिडत असली तरी मनुष्याने खळखळणाऱ्या झऱ्यासारखं पुण्य संपादन केलं पाहिजे, जे की त्या ठिकाणी प्रत्येकाचा त्या पुण्यामध्ये सहभाग असला पाहिजे. आपल्या धनसंपत्तीमध्ये प्रत्येकाचा वाटा असला पाहिजे. का की जिवंतपणे तुम्ही जे पुण्य करता ते पुण्यकर्म तुमची जमा बाकी आहे, बाकी काहीही नाही. तुमचं सोनं तुम्ही मेल्याच्या नंतर एक मणी तुमच्या तळ्यात कोणी टाकत नाही, पूर्वी टाकायची. आता तुमच्या नाकातली मोरणी बी काढून घेतात की नाही? ज्या घरात तुम्ही एवढ्या मेहनतीने जे घर बांधलं, मी नाही काढलं तुमची मोरणी देव का आता सगळंच काढून घेतात नाही का? काहीच नाही. नवीन कपडे जर तुमचे जुने कपडे असले ना तर जुने कपडे देतात, नवे कपडे पण ठेवून देतात की कोणाच्या ना कोणाच्या कामा येते. असा लोक मनुष्याला आहे. जे घर तुम्ही एवढ्या मेहनतीने बांधलं त्या घरामध्ये तुमची बॉडी ठेवत नाही, तुमचा मृतदेह त्या घरामध्ये ठेवत नाही. मग कशासाठी माझं आणि कबाळ वजन? कशासाठी एवढा मोह? जी तुम्ही देसाल ती तुमची जमा बाकी आहे. जर तुम्ही नाही दिलं तर त्याला वारसा आहेच. मग तुम्ही गेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी वाटा होतात, तिसऱ्या दिवशी भांडणं होतात की मग माझी पण माय होती, माझा पण बाप होता, मला पण इतका वाटा पाहिजे. पण हे नाही की ज्या माणसाने आयुष्य खर्ची घातलं, एवढी काबाड कष्ट केली, आपलं संगोपन केलं, आपल्याला लहानचं मोठं केलं, तर केवळ फक्त काय संपत्तीसाठी? तुम्हाला अनमोल अशी संपत्ती माता पित्याकडून मिळते, तुम्हाला एवढं सुदृढ असं शरीर मिळते. या जगाची या दुनियाची दुनियादारी माता पित्याद्वारे आपल्याला शिकायला मिळते. आई क का काऊचा काऊ तुम्हाला आई शिकवते की माता पिता तुम्हाला हाताचा पाळणा करून जगवतात. तर तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्या माता पित्याच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपण त्यांच्या संपत्तीचे वाटेदार तुम्ही आहात, मात्र त्यांच्याकडची जी अध्यात्माची संपत्ती तुम्हाला मिळाली. आज या ठिकाणी इंगोली परिवार नेहमी मला बोलवतो, खंडेवारी परिवाराच्या माध्यमातून म्हणा, कशाही माध्यमातून म्हणा, कोणत्याही निमित्ताने म्हणा, तर एकत्र आपण जेव्हा येतो तेव्हा आपलं कर्तव्य बनते की कशासाठी एकत्र आलं? काहीतरी पुण्य संचय करण्यासाठी. आई एक निमित्त असेल. ती व्यक्ती आज तुम्हाला दिसत नाही, मात्र तिचं चांगुलपण आहे, तिने केलेल्या चांगल्या गोष्टी आहे, त्याची जतवणूक करा. कोणीही व्यक्ती जन्माने एवढा क्रूर बनत नाही आणि जन्माने एवढा महानही बनत नाही. जेव्हा तो जन्माला आल्याच्या नंतर कर्म करतो, त्याच्यावर संस्कार होतात. जसे की तुमची मुलं बाळ आहे, त्याच्यावर संस्कार करा. कशा प्रकारे संस्कार केले पाहिजे, कशा प्रकारे आपण वंदन केलं पाहिजे, आपल्या बऱ्याचशा लोकांना भगवंताला फुलं कसे वाहतात हे सुद्धा माहित नाही. आलेल्या आर्यजीला वंदन करतात की नाही हे पण माहित नाही. का की संस्काराचा अभाव आहे. हे संस्कार प्रत्येकामध्ये असले पाहिजे. एकटा खंडारी परिवार असेल किंवा इंगोली परिवार असेल किंवा खिल्लारी परिवार असेल, कोणी एक व्यक्ती असेल तर त्याची जबाबदारी नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी. कारण प्रत्येकावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी 4 लेकरांचं बलिदान दिलं, माता रमाईचं बलिदान दिलं. तुम्ही आम्ही त्यांच्यासाठी काय केलं? तुम्ही आम्ही त्यांच्यासाठी काय केलं? हा प्रश्न आपण स्वतःला विचारा. आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडताना अजूनही वेळ गेली नाही. आपण सर्वजण उद्या मरणार आहे आणि मेल्याच्या नंतर मग काय गेला सगळं घेऊन? मेला पण काय सगळं घेऊन गेला? तुमचे दागिने, सोनं, चांदी, बंगला, गाडी, वावर, बाडी सगळं इथं झालं. काही तुमच्या सोबत येत नाही. मात्र या कालावधीमध्ये जो जन्म मृत्यूच्या मधला कालावधी आहे, जितके दिवस तुम्ही जिवंत होता त्या दिवसामध्ये तुम्ही भोजनदान दिलं असेल, चिवरदान दिलं असेल, कोणा भिक्षूला सन्मानाने वंदन केलं असेल, 4 लोकांना जेवायला दिलं असेल, कोणाची तरी तहान भागवली असेल, भूक भागवली असेल, निवस्त्र असलेला वस्त्र दिलं असेल, तर हेच तुमची पुण्याची कमाई आहे. ही तुमची जमा बाकी आहे की ती तुमच्याकडून कोणीही चोरून घेऊ शकत नाही, हिसकावून घेऊ शकत नाही. आज सुजाता, विशाखा, अनाथपिंड ही नाव आपल्याला ऐकली की बरं वाटते की नाही? काय विशाखीने दान दिलं? किती? 200 करोड, 9 करोडचा हार. की त्याला एवढा मोठा 9 करोडचा हार जो एवढा मोठ्याचा होता, महालता हार, की तिने त्याला फक्त संघाचा स्पर्श झाला म्हणून तो संघाला दान दिला. का की माझा याच्यावर अधिकार नाही. आज तिच्या दान पुण्यकर्मामुळे ती जिवंत आहे. आज आईची जी चांगलपणाचे गुण आहेत त्याच्यामुळे आज तुम्हाला तिच्या आठवण येते, रडायला येते की
ही स्त्री होती की जिने आपल्याला शिकवलं, आपल्यावर संस्कार दिले, ती माता आहे, ती आपल्यासाठी एक कृतज्ञतेची माया ममता आपल्यामध्ये उभारून निघते का की तिचं सांगून आहे. आणि चांगल्या गोष्टी माणसामध्ये प्रत्येकामध्येच असतात. असं कोणीच नाही की जो सगळ्यात पूर्णपणे वाईटच आणि पूर्णपणे चांगलाच असेल म्हणून. चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकामध्ये आहेत. जेवढ्या तुम्ही चांगल्या गोष्टीचा विकास करता तेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये रुजवल्या जातात, आणि जेवढ्या वाईट गोष्टीचा विचार करणार तेवढ्या वाईट गोष्टी तुमच्यामध्ये रुजवल्या जातात. चांगल्या वाईट करणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये चांगलं का की आपल्याला चांगलं वाटते की नाही. कोणातरी चांगलं बोलत किती मस्त वाटते. नाही अरे जे ओळखीचे नाही तू किती बोलतात, बरं वाटते ना सगळ्यांना. कोणासोबत बोललं प्रेमाने की आणखी बोलावंसं वाटतं. आपल्याकडे बोलल्याच्या नंतर आपलं कोणीतरी नाव घेतलं, आता खंडारे याचं नाव घेतलं, जसं भगवंताच्या कालावधीमध्ये भगवंत जेव्हा विशाखाचे नाव घ्यायचे, सुजाताचं नाव घ्यायचे, तर सगळ्या लोकांना काय वाटायचं की माझंही असं नाव घेतलं गेलं पाहिजे. किल्लारे आई आहेत तिथल्या तुमच्या गंगानगर मधल्या, ज्या की बोलवतात त्या भगत आई आहेत, ह्या आई कुठल्या आहेत शाहनगरच्या. तर हे काय यांचं नाव का घेतलं जातं, ते संघाची सेवा करतात. नेहमी संघाच्या सानिध्यामध्ये आपण राहतो. ही इंगोली आहे, त्याने पाईकरावाई आहेत. पाईकरावाई आमच्यासोबत येणार होते, आणि मला लय दिवस आठवण राहते की वेळेवर पाईकरावाई मला 4 दिन आल्या नाही की नाही. तर लय वेळची नाव आठवण. इंगोलीच आहेत का, इंगोलीच आहेत का, पण नाही पाईकराव आहेत. आता